बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। वाहनधारक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरणारी ही बातमी आहे। चला तर मग सविस्तर पाहूया या उद्घाटन सोहळ्याची माहिती। आज दिनांक जानेवारी 26 प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या चोंडी मुखेड या ठिकाणी हिंदुस्थान पेट्रोलियम पेट्रोल पंपाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला। हा पेट्रोल पंप उदगीर, खळणी, मुक्कारामाबाद, देगलूर ते रेणापूर या महत्त्वाच्या मार्गावर वाहनधारकांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे। हळणीजवळ रावणकोळच्या बाजूस चोंडी मुखेड मेन रोडपासून अवघ्या 500 मीटर अंतरावर अत्यंत आधुनिक आणि सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असा हिंदुस्थान पेट्रोलियमचा हा पेट्रोल पंप जनतेच्या सेवेत दाखल झाला आहे। या पेट्रोल पंपावर योग्य दरात पेट्रोल, डिझेल, स्वच्छ परिसर, अनुभवी कर्मचारी, सुसज्ज सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। विशेषतः शेतकरी वर्ग, प्रवासी, ट्रक चालक व सर्व वाहनधारकांसाठी हा पेट्रोल पंप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। या उद्घाटन कार्यक्रमास सुभाष पाटील दापकेकर, पेट्रोल पंपाचे मालक तहसीन शेख, मेहताब शेख, मार्गदर्शक अयूब पटेल होकराणेकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनाचे कौतुक करत सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, वेळोवेळी भेट देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले। तर अशी ही प्रजासत्ताक दिनाची खास भेट चोंडी मुखेड परिसरातील नागरिकांसाठी लाभदायक ठरणार आहे। आपण पाहत होतात NCN न्यूज टीव्ही। अशाच ताज्या, महत्त्वाच्या आणि स्थानिक बातम्यांसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि NCN न्यूज टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद। NCN न्यूज टीव्ही कडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी साखळे NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता ते कर्नाटक सीमेवर असलेला छोटासा गाव चोंडी मुखेड या ठिकाणी आज हिंदुस्थान पेट्रोलियमची उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे। आज आपण पाहू शकता 26 जानेवारी आज या त्या निमित्तानं आज मोठा कार्यक्रम या ठिकाणी पडलेला आणि आज आपण पाहू शकता आज आमच्यासोबत या ठिकाणी सुभाष पाटील दापकेकर आहेत, त्यांच्या संपूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे। काय सांगणार साहेब आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तस्लीम भाईनं या ठिकाणी या छोट्याशा गावात देगलूर ते मुक्कारामाबाद या भागात कुठेही पेट्रोल पंपाची सुविधा नव्हती, पण तस्लीम भाईंना आणि त्यांच्या कुटुंबांना अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एक पेट्रोल पंपाची सुविधा या भागातील लोकांना उपलब्ध करून दिली। त्याचा आजच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उद्घाटनही झालं। अतिशय चांगल्या दिवशी त्यांनी उद्घाटन केलं आणि त्यांना माझ्या वतीनं, माझ्या गावकऱ्याच्या वतीनं, आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीने त्यांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या भागात झालेली सुविधा, त्या सुविधेचा लाभ या भागातील लोकांना, जनतेला होईल अशी मी अपेक्षा करतो। आपलं राजकीय व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे। या ठिकाणी देगलूरपासून करटपासून तर उदगीरपर्यंत जे महामार्ग आहे या ठिकाणी चांगला महामार्ग, दळणवळणाचा मार्ग आहे। या ठिकाणी अनेक वाहनांची संख्या वाढलेली आहे, आता परिस्थिती आहे, त्याच्यासाठी ते रोड करण्यासाठी आपण पुष्कळ प्रयत्न करतो। हे बघा, हे आता पूर्वी हे स्टेट हायवे होता देगलूर उदगीर, आता तो नॅशनल हायवेमध्ये रूपांतरित करण्यात आलेला आहे। माझ्या माहितीनुसार नॅशनल हायवे हा मंजूर पण आहे, पण आता ठीक आहे, शासनाच्या ते सगळ्या गोष्टी असतात। हां, सँक्शनसुद्धा आहेत, तर ते नजीकच्या काळात नक्कीच पावसाळ्याच्या आधी हे रस्ता मार्गी लागेल अशी आम्हाला सर्वांची अपेक्षा आहे। आजचं पेट्रोल पंप उद्घाटन झालेलं आहे, ते नाही, या निमित्ताने एवढंच सांगतो मी, मगाशी म्हटल्याप्रमाणे तस्लीम भाईनं आणि त्यांच्या कुटुंबानं या ठिकाणी जी सुविधा उपलब्ध करून दिली, त्या सुविधेचे नक्कीच या भागातील जनतेला, वाहनधारकांना, सगळ्यांना फायदा होईल आणि यापुढेही अशाच प्रकारचे तस्लीम भाई आणि त्यांच्या कुटुंबाकडून या भागात कामं व्हावेत। कसलीही अडचण असली तर आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि त्यांच्या या उद्योगाला मी माझ्या वतीने परत एकदा शुभेच्छा देतो। आणि आज आमच्यासोबत त्या पेट्रोल पंपाचे ओनर तस्लीम शेख हे आमच्यासोबत आहेत आणि अयूब पटेल सुद्धा या त्यांच्या खांद्याला खांदा लावून आहेत आणि सर्व नागरिकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी
पूर्ण सोयीसुविधासहित या ठिकाणी हिंदुस्थान पेट्रोलियमची नीम या ठिकाणी आज ठेवण्यात आलेली आहे आणि आज आपण पाहू शकता सर्व मान्यवर एकाच छताखाली प्रत्येक जाती जमातीचे लोक या ठिकाणी आले होते आणि सर्वांच्या आशीर्वादानं हा पेट्रोल पंप उघडण्यात आलेला आहे आणि आज ते ओनर मोठे संघर्ष करून या ठिकाणी ते आमच्यासोबत उपस्थित आहेत आणि प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस सणासारखा असल्यामुळे त्यांनी आज हा दिवस निवडलेला आणि त्या दिवशी त्यांनी आज उद्घाटन सोहळा पार पाडलेला आहे. का म्हणा साहेब, कशा पद्धतीनं आपण हे पेट्रोल पंप चालू करण्यासाठी संघर्ष केलात आणि जनतेला काय आवाहन करणार? हे पंप जनतेकरता खोललेला आहे. इथं 22 किलोमीटर आणि मुकरामादला इथून 10-15 किलोमीटरमध्ये कुठेही पंप नव्हता. त्याच्यामुळे 2023लाही ऑनलाईन आम्ही फॉर्म भरला होता. त्याच्यामध्ये ड्रॉ सिस्टम होता, त्याच्यामध्ये पंप आम्हाला ऑनलाईन लागलेला होता. त्याच्यामुळे जनतेसाठी पेट्रोलची लई मारामारी होती, डिझेलची लई मारामारी, लांब जावं लागलं होतं. त्याच्यामुळे आज जवळ आहे, इथल्या नागरिकांना सुविधा एक भेटलेली आहे. सगळे नागरिक इथे येऊन डिझेल पेट्रोल आणि भरावं. आई पडेल, आपण काय म्हणणार? आज तुमच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण प्रक्रिया पार पडली. आज आमच्या भाच्याचा हा खूप मोठा पराक्रम संघर्षातून हा पेट्रोल पंप उभा करण्यात आलेला आहे. आता देगलूर आणि उदगीर या 57-58 किलोमीटरच्या अंतरामध्ये एकही सुद्धा पेट्रोल पंप नव्हतं. त्यावेळेस आम्ही इथला प्रपोजल घातलेला होता. आता आम्ही प्रपोजल घातल्यानंतर दुसरे 1-2 पेट्रोल पंप झाले. मात्र आम्हाला जो आहे पेट्रोल पंप, पेट्रोल आणि डिझेलमध्ये जे महत्त्वाचं अग्रगण्य असा जो कंपनी आहे एच पी पेट्रोल पंपाचा आम्हाला ते अलॉट झालेला आहे. हे 1-1.5 वर्ष आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करत होतो. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही तो उद्घाटनाचा कार्यक्रम इथं पार पाडलेला आहे आणि आम्हाला आमचे भाचे तस्लीम शेख, महताब शेख यांना आम्हाला आमची शुभेच्छा आहेत आणि त्यांच्या प्रत्येक वेळी आम्ही त्यांच्यासोबत तयार. आपण या ठिकाणी पाहू शकता अत्यंत महत्त्वाची बातमी. आज आम्ही मुखेड तालुक्यातून कर्नाटक सीमेवर असलेल्या हा चोंडीमुखेड या गावातून देत आहोत आणि पाहू शकता आता प्रत्येक घरामध्ये जेवढे कुटुंबामध्ये व्यक्ती असतील तेवढे वाहन वाढलेले आहेत. त्याच्यामुळं आता पेट्रोल पंपाची फार मोठी गरजसुद्धा लोकांना भासत आहे आणि लोकांना आवश्यक झालेलं आहे आणि त्याच्यासाठी आज चोंडीमुखेड या गावामध्ये हा पेट्रोल पंप उघडण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकता 500 मीटर अंतरावर जे मुखेड आपलं देगलूर आणि उदगीर महामार्गाच्या जवळ 500 मीटर असलेला हा चोंडीमुखेड त्या ठिकाणी हा पेट्रोल पंप उघडण्यात आलेला आहे. देगलूरून उदगीरकडे जात असताना राईट साईडला हा पेट्रोल पंप फक्त 500 मीटरवर आहे आणि उदगीरून देगलूर मुक्रामाबादकडे जात असताना लेफ्ट साईडला 500 मीटर अंतरावर आहे. तर सर्व या ठिकाणी वाहनधारकांनी येऊन पेट्रोल आणि डिझेलचं लाभ घ्यावा असं या ठिकाणी ओनर व संपूर्ण आज या ठिकाणी आलेले मान्यवरांकडून आवाहन करण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन सोबत मिसाक पडेल, NCN न्यूज TV देगलूर.